नमस्कार, शुभप्रभात. तर आता आहे आपण माळशेज घाटात आणि माळशेज घाटाचा रोडचा अपडेटचा हा व्हिडिओ आहे. पुढे जाऊन सावर्णे गावानंतर जे रोडचं काम आहे ते चालू होतं आणि रोडचं अपडेट भरपूर लोक चेक करत आहेत. यूट्यूबवर सर्च करतात की रोडचं अपडेट काय आहे, कसं आहे. त्याचीच ही माहिती देण्यासाठी हा माहितीपूर्वक व्हिडिओ बनवत आहे मी. सोबतच तुम्हाला रस्त्याच्या डिटेल्स देखील मिळतील, ज्यामध्ये रस्ता किती बनलेला आहे आणि कोणता भाग राहिलेला आहे, आपण या रस्त्याने प्रवास करू शकतो की नाही, किंवा वेळ किती लागू शकतो, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमचं. म्हणूनच हा एक व्हिडिओ बनवतो मी. सोबतच तुम्ही ही पूर्ण माळशेज घाटाचा परिसर पाहता. एकदम छान ग्रीनरी आहे. आता 1-2 महिने अशी ग्रीनरी राहील, त्यानंतर उन्हाळा चालू होईल आणि त्यावेळी थोडंसं माळशेज घाट वेगळा एक लुक घेतो. हे बघा, आता यानंतर आपल्याला खराब रोड चालू होईल. हे आलं पुढे सावर्णे गाव. बोर्ड पाहिला, रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे, सावकाश जावा. तर खूप खरंच स्पीड आहे कामाला. कारण मी 15 दिवसाला येत असतो आणि 15 दिवसाला मला रोडचा अपडेट मिळतो आणि मी तुमच्यासोबत देखील शेअर करतो. हे बा, झाला इकडून चालू. हे सावर्णे गाव उजव्या हाताला आणि हा रोड झालेला आहे चालू. हा आपल्याला 7 ते 8 किलोमीटरचा असाच दोन्ही साईडला खांडलेला आहे आणि त्यानंतर मग 1 लेन चालू झालेली, काही ठिकाणी 2 लेन चालू केलेले आहेत. तर मग तो तुम्हाला एक परिसर दाखवायचा आहे आणि दुसरे एक ट्विस्ट राहणार आहे की तुम्हाला ती काय आहे ती सांगतो तुम्हाला शेवटी. कारण ती माहिती त्याच ठिकाणी गेल्यावर देण्यात सांगण्यात मजा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एक अपडेट मिळेल. एकत्रच म्हणजे एक थोडीशी हिंट देतो. काही परिसर घाटाचा राहिलेला आहे, म्हणजे गावं आहेत तिकडे काम राहिलेलं आहे. ते का राहिलेलं आहे ते देखील सांगतो मी पुढे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याबद्दलच मी माहिती देणार आहे पुढे जाऊन. हे पहा, नुसता धोरडा आहे इकडे. मातीचे खूप आहे. तुम्ही इकडे विदाऊट विंडो खाली करूच नका. या परिसरात AC लावून चला. खूप खूप धूळ आहे आतमध्ये येते सगळे आणि नक्कीच याचा त्रास होऊ शकतो पुढे. पाणी मारतात ते, पण या ठिकाणी पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे. त्यामुळं उन्हाळ्यात पाणी नसतं इकडे, पावसाळ्यात खूप पाणी असतं. तर आणि दुसरी एक गोष्ट हे सांगायची, कारण लास्ट टाइम मी अनुभवली. नवीनच टायर होते गाडीचे, तर ते पंक्चर झाली गाडी माझी. तर ते जे दगड आहेत हे छोटे मोठे फार शार्प आहेत आणि लगेच टायरमध्ये कट जातो. त्यामुळं थोडासा हळू चालवा आणि आपल्याला एक अंदाज येत नाही टायर पंक्चर झाल्याचा. टायर खराब पण होऊ शकतात. हे पहा, रुंद किती झालेला रोड तो पहा. आधी खूप छोटा रोड होता आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काम प्रगतीपथावर चालू आहे. ते समोर पहा तुम्ही. त्यांच्या भरपूर आपल्याला गाड्या, ते रोलर वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भरपूर कामं आहेत. फक्त रोडच बनवणे हा पार्ट नसतो. ज्या ठिकाणी माती येते किंवा लँडस्लाईड होतं, किंवा ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस पडल्यावर तिकडची माती वाहून रोडवर येऊ नये, जेणेकरून रोडवर चिखल होईल आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो बनवायचा असतो रोड. म्हणजे एक त्याच्यामुळे वेळ जातो हे सांगायचं मला. त्या गोष्टी पण त्यांना पाहाव्या लागतात. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी कदाचित
खडक पक्का आहे त्यामुळे माती नाही येऊ शकणार. पण या ठिकाणी पहा रोडवर माती उतरेल, त्यामुळे इकडे ब्रिज टाकला असता तर थोडं पाणी गेलं असतं त्याचं. का थांबलेत काय माहिती. कदाचित रोडचं कामासाठीच विचारत असावे. हो, कारण म्हणजे जे प्रवास कधीतरी येतात गावी, त्यांच्यासाठी गावी किंवा इकडे अहिल्यानगरकडे जातात, त्यांना फार म्हणजे हे असतं, माहिती नसतं रोडची कंडिशन कशी आहे काय आहे. त्याचसाठी हा व्हिडिओ आहे. आणि भरपूर लोक तुम्ही युजर्स लोक भरपूर व्ह्यूज येतात या व्हिडिओजला, त्यामुळं हा मी पुन्हा पुन्हा व्हिडिओ करतोय की एक लोकांना माहिती होते, अपडेट होते. भरपूर लोकांनी मला थँक्यू पण बोलले, धन्यवाद पण बोलले की तुम्ही हा अपडेट देताय, हा खूप माहितीपूर्वक आहे आमच्यासाठी, कारण आम्ही नेहमी प्रवास करतो बोलतात या रस्त्याने, आणि आम्हाला एक अपडेट येऊन जातो की कुठे काम झालंय आणि हा या रोडचा वापर करू की नको. या सगळ्या गोष्टी असतात, ते विचारतात, पाहतात. म्हणजे एक हेल्पफुल आहे, खूप माहितीपूर्वक आहे. त्याच्यामुळे लोकांचं जे प्रेम आहे व्ह्यूज येण्यामागचं, ते मला मिळतं, चॅनलला मिळतं, आणि त्यातून मला थोडी प्रेरणा मिळते आणि मला थोडंसं नवीन व्हिडिओ तयार करायला थोडीशी उत्सुकता वाढते. थोडंसं फास्ट बोलण्याचा प्रयत्न करतो मी, कारण मागच्या व्हिडिओमध्ये 1-2 लोकांनी सांगितलं होतं की खूप हळू बोलता वगैरे. तर त्यामागचं कारण असं की मी गाडी चालवताना बोलतोय आणि मला गाडी चालवून हे बोलायचं आहे, म्हणजे थोडंसं विचार करून बोलावं लागतं. मला जास्त लक्ष गाडी चालवण्यावर द्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला माहिती पण द्यायची. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मेन सगळ्यात जास्त वेळ गेलेला आहे त्या जे ब्रिज होते त्याच्यासाठी जास्त वेळ गेलेला आहे, कारण पाईप जे जुने पाईप होते ते छोटे होते, त्यातून पाणी पास नसायचं होत. आता मोठे पाईप टाकलेले आहेत, त्यामुळं रोडवर पाणी देखील कधी येणार नाही. कारण या परिसरात खूप पाऊस पडतो, 4 महिने खूप भयंकर पाऊस पडतो या परिसरात. हे पहा, जे ब्रिजची कामं झालेली आहेत त्याच्यासाठी जास्त वेळ गेलेला आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आधी खालचा बेस जो आहे तो पक्का केलेला आहे यांनी, आणि याच्यावर नंतर कॉन्क्रीट करणार. कारण याच ठिकाणी खूप रोड खचायचा खाली आणि खड्डे भरायचे, तर तो तसं काही पुढे भविष्यात होऊ नये म्हणून हे आत्ताच थोडासा वेळ घेतात आहे, पण ते पुढे जाऊन नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि नक्की रोड पूर्ण झाल्यावर तुमचा जो प्रवासाचा वेळ आहे, आधी 3-3.5 तास लागायचे आळेफाटा ते कल्याणला पोचायला, पण आता तोच वेळ तुम्हाला 1-2.5 तासात होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की टोल लागणार आहे या रस्त्याला. टोल गेला तरी चालेल, पण रस्ता हे पहा, आता तुम्ही साईडनी जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी पूर्ण खचू नये म्हणून साईडने पूर्ण वॉल केलेली आहे कॉन्क्रीटची. याच गोष्टीसाठी वेळ गेला खूप, आणि लोकांची नाराजी यासाठी की खूप हळू काम चालू आहे, पण हळू नाहीये काम. हा घाट परिसर आहे, डोंगर परिसर आहे. सपाट भूभाग असेल तर तिकडे काम होतं पटकन. हे बघ, आणि किती माती आहे नुसती रोडवर, खूप भयंकर. या ठिकाणी खूप माती आहे, त्यामुळं बाईकवाल्यांनी थोडंसं मास्क वगैरे आपला यूज करा, कारण हे खूप बेकार आहे आणि श्वसनाचे थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात. पाणी मारतात ही लोक, पण आज कदाचित पाण्याचा थोडासा तुटवडा असणार या ठिकाणी, आणि तेच कारण असू शकतं. कारण हे रोडचे जे कामं आत्ता उरकून घेतलेत, पावसाळ्यात त्यांना रोड बनवता देखील येणार नाही, एवढा पाऊस पडतो. त्यामुळे पावसाच्या आधी प्रयत्न असणार आहे त्यांचा हा रोड, हा परिसर पूर्ण करायचा.
थोडासाच आहे. आता एक थोड्या वेळ, आता 1-2 किलोमीटरने आपल्याला एक लेन चालू झालेली दिसेल. हे बा इकडे किती खाली खचलेलं आहे. ते असं वाहतूक गेल्यानंतर झाल्यानंतरच त्यांना कळतं की खाली किती खचणार आहे वगैरे. खूप धूळ आहे आणि खूप लाल माती आहे, त्यामुळं खूप धूळ उडते इकडे. गाडी थोडीशी हळू चालवा, कारण रोड खूप खराब आहे. दुसरी गोष्ट, समोर जो दिसतोय तो भैरवगड, मोरोशीचा भैरवगड, तो जर पाहिला नसेल तुम्ही, त्यावर मी जाऊन आलोय, ट्रेक करून आलोय आणि खूप एक कठीण श्रेणीतील तो गड आहे. त्याच्यावर जाण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहणाचे जी सामग्री ती यूज करावी लागते, म्हणजे रस्सी असेल किंवा अजून हुक्स वगैरे, तर ते लागतात. आणि तसाच याचा परिसर आहे किंवा तो केलेला आहे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर. तुम्ही जाऊन सर्च केलं भैरवगड मोरोशी तरी तुम्हाला मिळून जाईल. आज दुसरी गोष्ट असं सांगायचं, आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्री निमित्त हे पाय या ठिकाणी एक आत्ता प्रवासी उतरला आणि तो आता या उजव्या दिशेने चाललाय. नळीची वाट वगैरे जो परिसर आहे घाटावर जाण्यासाठी, तो देखील लोक यूज करतात किंवा खिरेश्वर परिसरातून जातात. भरपूर गर्दी असते तिकडे वरती हरिश्चंद्रगडावर. रोडची सध्याची परिस्थिती अति भयंकर आहे. 8 ते 10 किलोमीटर तुम्हाला असा खराब पॅच मिळतो सावर्णे गावापासून पुढे कल्याणच्या दिशेने. आणि दुसरं, हे जे राईट साईडला जे सिमेंटचं कॉन्क्रीट केलेलं आहे त्याच्यावर लगेच कॉन्क्रीट रस्ता होणार आहे. म्हणजे तो पण एवढ्या 15 दिवसात, पुढच्या वेळी आलो तर या ठिकाणी रोडचं काम चालू असेल. कारण मी आता तुम्हाला दाखवतो, आता सुद्धा रोडची कामं चालूच असणार आहे पुढे, कॉन्क्रीट जे करायचं ते. तर त्याच्यासाठी वेळ का जातोय, तर त्याच्यासाठी त्यांना जे मटेरियल लागतं किंवा जे कॉन्क्रीटचं मटेरियल आहे ते त्यांना मुरमाडच्या पुढून आणावं लागतं इकडं. आणि ते मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये जे 10 टायरचे हायवे आहेत त्यामध्ये घेऊन येतात, त्यामुळे त्यांना तो वेळ लागतो. जवळ जर असेल तर पटपट काम होईल, पण तो परिसर म्हणजे 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरून तर त्यांना तो कॉन्क्रीट केलेला माल घेऊन यायचा ओला, त्यामुळे वेळ जातो कदाचित. कारण इकडे अशी मध्ये सोय नाही कुठे, छोटी गावं नाहीत, काही नाही, त्यामुळं थोडंसं त्यांना पण बनवण्यासाठी किंवा पाण्याची आवश्यकता लागते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पाण्याचा तुटवडा असतो या परिसरात. सुरुवातीचे जे पाऊस पडतो त्यावेळेचे 4-5-6 महिने पाऊस म्हणजे पाणी असतं इकडे. 5-6 महिन्यानंतर पाणी नसतं आणि भयंकर परिस्थिती खराब होते इकडे उन्हाळ्यामध्ये. कारण गुरांना देखील पाणी प्यायला नसतं. चारा तर नसतोच, पण पाणी पिण्याचं देखील ते पण नसतं. आणि हे पहा, तुम्हाला मी सांगितलं की काम कसं चालू आहे. आता लेफ्ट साईडला तुम्ही पहा, मोठे मोठे पोकलॅन जे आहेत, JCB आहेत मोठे. मेन तुम्हाला सांगितलं ना, जो ब्रिजचा परिसर आहे किंवा जे पूल आहेत त्यांचा परिसर मोठं करण्याचं काम चालू आहे, रुंद करायचं काम चालू आहे. ज्यांच्याकडे ठार वगैरे त्यांनी येऊ शकते या रोडने. 4x4 गाड्या ज्यांच्या आहेत किंवा महिंद्राच्या गाड्या असतील, SUV असतील, त्यांना काहीच फरक नाही पडणार या रोडने. बाकी मोठे जे गाड्या जातात त्यांना थोडा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट,
भविष्यात या ठिकाणं या रोडने खूप ट्रॅफिक देखील होणार आहे. ट्रॅफिक म्हणजे गाड्यांचा जो कल आहे, घाटाचा जो रस्ता ते लोक जास्त यूज करणार आहे, कारण रस्ता चांगला झालेला असून वेळ वाचणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोडच्या गाड्या होत्या त्या छोटा रोड असल्यामुळे येत नव्हत्या, त्या पण आता चालू होतील हळूहळू. आणि घाटाचा परिसर मात्र तोडलेला नाहीये. जर घाटाचा परिसर ठेवला तसाच आहे असा, तर मग गाड्या जास्त येणार नाहीत लोडच्या. पण जर घाटात जर मोठा रुंद केला रस्ता तर 100% मोठ्या गाड्यावाले पण चान्स घेणार, कारण रोड बनवताना थोडासा जो चढ आहे तो कमी करतात, वळणं देखील कमी केली जातात थोडीशी. आता सध्या वळणं खूप जास्त असल्यामुळं घाटात आणि मोठा घाट असल्यामुळं, म्हणजे चढ तीव्र असल्यामुळं ज्या लोडच्या गाड्या आहेत त्यांना त्रास होतो, म्हणजे जात नाहीत. तुम्ही खंडाळा घाटाचं उदाहरण पाहत असाल, त्या घाटात देखील गाड्या थांबतात, इंजिन गरम वगैरे होतं. तोच काहीसा परिसर आहे. आणि हे पाहता, मी तुम्हाला बोललो ना, स्कॉर्पिओ वगैरे अशा गाड्या असतील, SUV, तर त्या आरामात येतात, त्यांना काहीच फरक नाही पडत. कारला त्रास होऊ शकतो, कार ज्यांच्याकडे त्यांना. आणि हे बाई, इकडे इथपर्यंत रोड झालेला आहे, मला दिसेल पुढे काम चालूच आहे. आणि हे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची की हे काम फक्त डेलाच चालू नाही, तर नाईटला देखील काम चालू आहे. डे नाईट काम चालू आहे, असं नाही की फक्त 2 शिफ्टमध्ये. आता रोलर आणलेला आहे या ठिकाणी, त्याची गती खूप कमी आहे, खूप वेळ लागतो त्याला येण्यासाठी, मग त्याला ट्रकमधून आणलेला. आणि इकडून तुमचा एक साईडची लेन चालू झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 किलोमीटर नंतर मला एक लेन चालू होते आणि तुमचा प्रवास उरकतो, फास्ट होतो. आधीची परिस्थिती खूप वेगळी होती, कारण पूर्ण रोड खांडलेला होता, खूप वेळ जायचा. त्याने देखील, त्या रस्त्याने देखील प्रवास केलाय मी, खूप वेळ जात होता माझा. दुसरी गोष्ट, गाडीसोबत आपले देखील पार्ट थोडे ढिल्ले झाल्यासारखे वाटायचे. खूप खडबड गाडीचं देखील नुकसान होतं आणि आपल्याला देखील त्रास होतो. तर हेच सांगायचं तुम्हाला, जर प्रवास करायचा तर करू शकता बिंदास तुम्ही या परिसरातून. व्हिडिओ आपला थोडासा मोठा होतो, त्याचं कारण असंच की हेच अपडेट देण्यासाठी, आणि तुम्हाला रोड बाय रोड पाहायला मिळतो हा परिसर. हे आता पुढे आलं मोरोशी गाव, ज्या ठिकाणी आधी पोलीस चौकी होती. बस आणि कार दोन्ही एकत्र बसतात या रोडवर एक साईडच्या. तर अजून दुसरा रोड तिकडे होणार, त्यामुळे तुम्हीच पहा की किती मोठा रोड होतोय, एक अंदाज येईल तुम्हाला. आज संडे असल्यामुळं जरा रस्त्याला गर्दी आहे, एरवी गर्दी नसते. संडेला लोक बाहेर पडतात. आणि ही या ठिकाणी आधी पोलीस चौकी होती, तो परिसर हा. जागा खूप बदललेल्या आहेत, कारण मला बाईकवाल्यांना थोडा त्रास होतो नक्कीच. ओव्हरटेक वगैरे करायला देखील त्रास होतो इकडे. मोरोशी गाव हे. बाईकवाले फार राईडला येतात या परिसरात, राईडला यायच्या आधी देखील. आता सध्या रोडची कामं चालू आहेत, त्यामुळे इकडे आता दिसत नाहीत बाईक राईड करणारे. तर मी आधी पाहिलेलं आहे भरपूर राईड करणारे लोक. आणि या ठिकाणी परत
छोटासा पॅच आहे इथे खराब, डायव्हर्जन दिलेलं आहे. आता राईट साईडला काम झालेलं आहे, ज्यावर पोती तरलेले आहेत, ओलं आहे म्हणजे काम ते. आणि आपल्याला लेफ्ट साईडने लगेच दुसरी लेन चालू आहे. आता लेफ्ट साईडने हे बघ, तुम्हाला जे बोललो होतो वॉल जी बांधतात ती अशी बांधलेली आहे. इकडून थोडं हळू चला, कारण मला मी सांगितलं, कारण माझा लास्ट टाइम टायर पंक्चर झाला होता. उजव्या साईडचा देखील चालू होईल आता, एवढ्या आठवड्याभरात तो रोड चालू होईल. तो रोड चालू झाल्यावर दोन्ही साईडचा रोड, म्हणजे तुम्ही जे बोलताय की घाटात रोड खराब आहे, आता नाहीये. आता तुम्ही प्रवास करू शकता नक्कीच. हे बघा, खाली उतरत नाही स्कॉर्पिओवाला. या परिसराबद्दल बोलायचं झालं तर इकडे तुम्हाला झाडांमुळे समोरची गाडी देखील दिसत नसायची. आता सगळी झाडं तोडलेली आहेत. लास्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही जेवढी झाडं तोडली तेवढ्या झाडांचा सर्वे केला जातो. वन विभागावाले सर्वे करतात आणि एवढी झाडं परत दुसऱ्या परिसरात लावली जातात. या ठिकाणी तर लावत नाहीत, कारण या ठिकाणी लावलं तर या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे नेमका. पावसाळ्याच्या तोंडावर जर लावली झाडं आणि सुरुवातीचा एखादा महिना जर यांनी थोडंसं पाणी घातलं, 1-2 महिने, एखादा महिना, तर पुढे पाऊसच चालू होतो. 4 महिने खूप पाणी मिळेल आणि त्याच्यात कदाचित जगू शकतात झाडे. झाड लावल्यानंतर त्याला 2 ते 3 वर्ष एक पाणी मिळायला लागतं आणि ते एकदा 3 वर्ष झाल्यानंतर त्याला गरज नसते पाण्याची वगैरे. मुळे खूप लांब गेलेले असतात आणि पाण्याचं होऊन जातं त्याचं. ही आली आवल्याची वाडी. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण नाईलाज आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या अपडेटसाठी मी जो पार्ट बोललो होतो तो पुढे सांगेल मी तुम्हाला, किंवा पार्ट आपला जो आहे तो याच व्हिडिओमध्ये थोडासा टाकेल मी. हे बघा, दोन्ही साईडचा रोड झालेला आहे बऱ्यापैकी आणि रोडवर छोटेसे दगड आहेत, तर त्याच्यामुळे ब्रेक लागू नाही शकत. कधी कधी ब्रेक लावला तरी स्किट होते गाडी तुमची. प्रवास पण वेळ तुमचा वाचतो, प्रवास जलद होतो. पिकअपवाला तर एवढा फास्ट आलाय. भाजीचे पिकअपवाले आहेत, खूप फास्ट येतात. आणि हे साईडचा राईट साईडला जे पोते टाकलेले ते आता काढून घेतील आणि रोड चालू होईल. तो त्याचं क्लिनिंगचं काम देखील चालू आहे. हे बघ, आता क्लिनिंगच चालू आहे वाटतं. नाही, त्याच्या साईड पट्ट्या भरतात आहेत. हे पहा, इकडे तर चालू झालेला आहे रोड. बघा तुम्हीच, दोन्ही साईडने रोड चालू झालेला आहे इकडे. प्रवास वेळ खूप वाचणार आहे तुमचा. दुसरी गोष्ट, तुम्हाला टोल पण लागणार आहे इकडे मुरमाडला. तो पण दाखवेल मी कुठे लागणार आहे टोल आणि काय कसं. तुम्ही त्याला स्किप देखील करू शकता.